घरातली साधी भाजी, पण आम्ही त्याचं काय बनवलं हे पाहून तुम्हालाही भूक लागेल. चला तर पुढे दाखवतेस. तर श्री स्वामी समर्थ. आज काय बनवायचं हा प्रश्न तर प्रत्येक बाईला पडतोच. घरात खूप सारी भाजी होती, मग आईने पटकन चिरून दिलं. तोपर्यंत मी लसूण सांबार बारीक करून घेतला आणि भाजीमध्ये गव्हाचं पीठ, बेसन, हळद, जिरे, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकलं. त्यात तेल का टाकले पुढे सांगतेच. सगळं मस्त मिक्स करून घेतलं आणि आईने पटकन उंडा बनवून दिला. दुसरीकडे मी शेंगदाणे भाजायला घेतले आणि मग सुरू झाली माझी पालक पराठा एक्सप्रेस. पटापट पराठे बनवायला घेतले. आधीच खूप उशीर झाला होता आणि पिठात तेल यासाठी टाकले पराठे मऊ येतात. तुम्ही पण पालक पराठे असेच बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी बनवते शेंगदाणा चटणी. त्यासाठी शेंगदाणे, लसूण, खूप सारा सांबार, काही मिरच्या, जिरे, मीठ आणि तुम्हाला आवडत असेल तर पुदिना आणि कढीपत्ता पण घेऊ शकता. खूप भारी टेस्ट येते. मस्त बारीक करून घेतली. भारी झाली होती चटणी. त्यानंतर पराठ्यासोबत काहीतरी पातळ म्हणून मी बनवली माझी आवडती ताकफोडणी. तेलात मस्त जिरं मोहरीचा तडका दिला आणि त्यात टाकलं ताक. गरमागरम ताकफोडणी तयार. इतकी भूक लागली होती की पहिले जेवण करून घेतलं आणि मग बाकीची कामं पटापट आवरली. गॅस जवळच्या रॅकवर खूप धूळ बसली होती. ते पहिले साफ करायला घेतली. रॅक सगळी घासून पुसून साफ केली आणि सगळे डब्बे तर मी आधीच घासून ठेवले होते. हे पण खूप जास्त खराब झालं होतं. तुम्ही पण अशी अधूनमधून किचनची साफसफाई करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण पाठवा.